विठ्ठल गांगणे सरांचं अकाउंट सरकारनं बॅन केलं। आज तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल जो सध्या सगळीकडे व्हायरल होतोय की रविराज साबळे पाटील आणि विठ्ठल गांगणे सरांचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। नेमकं काय आहे मित्र, त्या व्हिडिओमध्ये विठ्ठल गांगणे सर आणि रविराज साबळे पाटील म्हणतात की जर का तुम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर गडीचेपी करणार असाल आणि असंच जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर आम्ही तुमच्यावरती योग्य तो आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देतोय। असा एक व्हिडिओ सध्याशी सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे। नेमकं खरंच या ठिकाणी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडीचेपी करतो आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल विठ्ठल गांगणे सर असतील किंवा तुम्ही नितेश कराडे सर असतील किंवा आणखी बरेचसे असे नाव आपण घेऊ शकतो की ज्यांच्यावरती आयटी ऍक्ट 2021 च्या अंतर्गत कारवाया केलेल्या दिसतात। मित्रो, फ्रान्सचे एक विचारवंत आहेत व्हॉल्टेमेयर, ते म्हणतात की जर का 99 लोक सरकारच्या फेवरनं बोलत असतील आणि एक व्यक्ती विरोधात बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता मी शेवटच्या रक्तापर्यंत भांडेल, कारण की त्या व्यक्तीचं मतही तेवढंच महत्वाचं आहे। तुकाराम महाराज म्हणतात मित्र, सत्य असत्याशी मने केले ग्वाही, मानिले नाही बहुमता। म्हणजे बहुसंख्य लोक जे म्हणतात तेच खरं असेल असं नाही आहे। सरकार जे सध्याचे धोरण राबवते आहे किंवा ज्या पॉलिसीज असतात सरकारच्या त्याच्यावरती टीका करणं, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करणं हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। हा आपल्याला अधिकार भारताच्या राज्यघटनेच्या कलम 19 न दिलेला आहे की तुम्ही अभिव्यक्त होऊ शकता। ते अभिव्यक्त होण्याकरता तुमच्याकडे सोशल मीडिया माध्यम आहे, तुमच्याकडे न्यूजपेपरच्या माध्यमातून, तुम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून, तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचं मत मांडू शकता। मग असं मत मांडणं हे चुकीचं आहे का? तर नाही। जर सरकारवरतीच जर तुम्ही प्रश्न विचारू शकणार नाही तर या ठिकाणी लोकशाही राहणार आहे का? मित्रहो, विठ्ठल गांगणे सरांचं हे अकाउंट बॅन करणं अक्षरशः चुकीचं आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आणि विठ्ठल गांगणे सरांच्या या सगळ्या मोहिमेला आमचा 100% पाठिंबा आहे। आज तुमच्यावरती अशी वेळ आलेली आहे, उद्या सगळ्यांवरती अशी वेळ येईल। मित्र, लक्षात घ्या, तुम्ही किती लिहिलं, तुम्ही कविता म्हटल्या, तुम्ही लिहिलं, तुम्ही व्यंगचित्र काढलेत, तुम्ही काही केलं, त्याची सरकारला भीती नाही आहे। पण सरकारला ही भीती आहे की जेव्हा सामान्य माणूस, सामान्य नागरिक हा घाबरणं सोडून देईल त्यावेळेस सरकारला भीती वाटते की सामान्य माणसानं घाबरणं सोडून दिलं पाहिजेत नाही, सामान्य माणूस हा नेहमीच घाबरला पाहिजे। असं प्रत्येक गव्हर्नमेंटचं, प्रत्येक सरकारचं असं एक एकंदरीत